एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी स्वाती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आम्ही गाडी घेतल्याच्या नंतर कुठे गेलोच नव्हतो बाहेर आणि कुठेतरी देवदर्शनाला जायचं असं ठरवत होतो, पण अचानक आज प्लॅन ठरला की आज आपण मंगसुळीला जाऊयात म्हणून। तर आम्ही चाललोय सगळेजण मंगसुळीला, तिथे खंडोबाच्या दर्शनाला। तर चला जाऊया, मी तुम्हाला दाखवते तिथलं मंदिर वगैरे कसं आहे आणि इथे वाटेलाच एक महालक्ष्मीचं मंदिर आहे, ते पण कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर जाऊयात मंगसुळीला। आम्ही मंगसुळीला जायला निघालो, दुपारीच निघालो होतो आणि मंगसुळी आमच्या गावापासून बेडकपासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे। पण जो बेडक ते मंगसुळीचा जो रस्ता आहे ना, तो खूपच कच्चा असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागत होता याच्या आधी, आणि आता थोडासा रस्ता त्याने चांगला बनवला आहे, त्याच्यामुळे लगेचच पोहोचतो आपण आता। ह्या वस्तीला लक्ष्मीवाडी असं म्हणतात आणि इथे लक्ष्मीचं मंदिर असल्यामुळे त्याला लक्ष्मीवाडी असं नाव पडले। आणि या मंदिरामध्ये शुक्रवार आणि मंगळवारी जेव्हा लक्ष्मीचा वार असतो तेव्हा जास्त गर्दी असते, पण आम्ही शनिवारी गेलो होतो त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती, 1-2 एवढेच माणसं होते, पण जास्त कोणीच नव्हतं। आणि या मंदिराचा परिसर बघायला गेलात तर चारी बाजूने अशी चिंचेची मोठी मोठी झाडं आहेत आणि खूप गारवा आहे, इथे शांतता आहे आणि 1-2 मंदिराच्या भोवती दुकानं पण आहेत नारळाची वगैरे, जास्त काही गर्दी नाही आहे। समोर असं नंदी महाराजांचा छोटासा मूर्ती आहे आणि तिथं छोटंसं मंदिर बनवलं आहे सावलीसाठी त्यांना, आणि इथे ही लक्ष्मीचं मंदिर आहे। याच्या आतमध्ये लक्ष्मीची मूर्ती आहे, ते मी घेतलं नाही व्हिडिओमध्ये, आणि आमच्या अंतराची लगबग सुरू होती सँडल काढण्याची। तर आता जाणार होतो आम्ही दर्शनाला आतमध्ये। या मंदिराबद्दल मी असं सांगितलेलं ऐकले की इथे जावळ न काढलेली छोटी जी मुलं असतात त्यांना आतमध्ये प्रवेश नाही आहे, कारण ह्या देवीने एका कासाराच्या छोट्या मुलाला खाऊन टाकलं होतं असं गोष्टी कोणीतरी सांगतं, आणि त्याच्यावरून तेव्हापासून ना इथे कोणीच छोट्या बाळांना आतमध्ये जाऊन देत नाहीत। जावळ काढलेल्यानंतर आतमध्ये बाळांना प्रवेश मिळतो। त्याच्यानंतर तिथून दर्शन घेऊन आम्ही मंगसुळीला येऊन पोहोचलो। लगेचच येऊन पोहोचलो होतो, आम्हाला फक्त 20 मिनिटे लागली होती यायला, कारण रस्ता बघू शकता तुम्ही आता चांगला झालाय आणि मंगसुळीमध्ये सुद्धा गर्दी नव्हती, बघू शकताय तुम्ही। नाहीतर आपलं रविवारी आणि अमावस्या पौर्णिमेला खूपच जास्त गर्दी असते, आणि आधीमध्ये तुम्ही जर गेलात ना तर खूप छान पद्धतीने दर्शन होतं आणि एकदम निवांत दर्शन होतं। त्याच्यामुळे आधीमध्ये गेलात ना तरी खूप छान होईल असं मला वाटतं। आणि त्याच्यानंतर इथे एकच दुकान उघडं दिसलं आम्हाला, तिथून आम्ही नारळ वगैरे घेतलं, तेल घेतलं तिथे तेल घालण्यासाठी। हे मंगसुळीचं मंदिर कर्नाटकात येतं आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे, कारण बेडक हे महाराष्ट्रात येतं आणि मंगसुळी कर्नाटकात। याच्यामध्ये फक्त 12 ते 13 किलोमीटरचंच अंतर आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे बाउंड्रीवरचं गाव सुद्धा म्हणू शकता। आम्ही प्रवेश कमानीतून आत आलो आणि हा असा मंदिराचा परिसर आहे, आणि मंदिर बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि परिसर पण खूप छान आहे मंदिराचा। समोर इथे गोंधळ वगैरे घालतात, आणि त्याच्यानंतर मंदिराला आम्ही प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आतमध्ये दर्शन घेऊन। आणि इथे प्रदक्षिणा घालत असताना हळदी कुंकू व्हायचं असतं किंवा भंडारा उधळायचा असतो, तर ते करत करत आम्ही प्रदक्षिणा घातल्या। आणि ते वेगवेगळे पुजारी बसलेले असतात गोंधळ घालण्यासाठी, आणि ते दिवा पेटवण्यासाठी हे दीपस्तंभसुद्धा आहेत। आणि इथे आम्ही नारळ फोडायला गेलो, इथे नारळ फोडण्याची जागा आहे, आणि हे मंदिर खूप वर्षापासून बनलेलं आहे, त्याच्यामुळे दगडात बनलेलं मंदिर आहे, खूप छान आहे, पुरातन काळातील मंदिर आहे। आणि हे महादेवाचे अवतार असणारे खंडोबांचं मंदिर आहे। तिथूनच पुढे बानुबाईचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही जायला निघालो। तर आम्हाला वाटेत हा कुत्रा आणि मांजर दोन्ही एका ठिकाणीच जेवायला बसलेलं दिसलं, एक वेगळंच दृश्य दिसलं, कारण कुत्रा आणि मांजर दोघे एका जागी कधीच नसतात। आणि इकडे ही साखळी ठेवलेली आहे जी यात्रेमध्ये तोडली जाते। जेव्हा ही साखळी तुटते तेव्हाच प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी जात असतो, तोपर्यंत तो मंदिरामध्येच प्रत्येकजण थांबतात, साखळी तुटल्याच्या नंतर आपल्या आपल्या घरी जातात। तर आम्ही दर्शन घेतलं मस्तपैकी आणि घरी यायला निघालो। तर आंध्रा पण मस्त दर्शन झालं होतं, कारण खूप गर्दी नसल्यामुळे तिला पण असं चेंगराचेंगरी झाली नव्हती, त्याच्यामुळे ती पण झोपली नव्हती, अजून निवांत होती, पण तिला खूपच झोप आली होती। आणि घरी आल्यानंतर तिला पटकन झोपवलं, आणि घरी आम्ही जोपर्यंत पोहोचतो तेवढ्यात मामासुद्धा आला होता, आणि त्याने येताना असं सगळं सामान आणलं होतं। माहेरून येताना सगळ्या गोष्टी घेऊनच येत असतात प्रत्येकजण, तर आमच्या माहेरी पण काही गोष्टी होत्या, भाज्या वगैरे, कोथिंबीर, आलं आणि पपई, असं सगळ्या गोष्टी तो घेऊन आला होता।
आणि अजून मला ते सगळं सामान लावायचं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही खंडोबाला गेलात का नाही हे पण मला सांगा. तर एवढ्या सगळ्या भाज्या आल्या आणि मामा जाणार होता सांगलीला, त्याच्यामुळे तो येता येता सगळ्या गोष्टी घेऊन आला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मला निवडून मस्त लावायच्या आहेत फ्रीजला अजून. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जाता जाता चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर लवकरच भेटूयात परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मागच्या काही व्हिडिओंना तुमचा खूप चांगला प्रतिसाद होता आणि सबस्क्रिप्शन पण खूप चांगलं वाढलं आहे या मागच्या 1-4-5 दिवसात. थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना ज्यांनी माझ्या व्हिडिओला इतकं प्रेम दिलं. चला परत भेटूया लवकरच. बाय.